तर मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग थंबनेल बघून समजलंच असेल तुम्हाला, अंबाजोगाईचा आहे. तर चला पुढं बघू. हे आहे आपला भगवान बाबा चौक. आता इथून पुढं आपण जाऊ आणि बघू पुढं. ही आपलं अंबाजोगाईमध्ये जाण्याचा रस्ता आहे. धर्मापूरहून ज्यावेळेस आपण येतात त्यावेळेस हे रस्ता लागतो. तर अशा प्रकारे पुढे जायचं इकडे. तर आता आपण पोहोचलेले आहेत आंबेडकर चौकामध्ये. हे बघा, आंबेडकर चौक. इथून पुढं आता सरळ आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे, थोडी खरेदी करायची आहे. तर चला सरळ आपण तिथं घेऊन चलू तुम्हाला. इथल्या एका दुकानावर आपल्याला खरेदी करायची होती. बघितलं तर काय दुकानच बंद. मग आता कसं कर, तिथं आला ह्या भैयाच्या दुकानाला. आपल्याला घ्यायचं होतं ट्रायपॉड गिम्बल हे असलं. तर आपल्याला आवडलं ते ना, आपण घेतलं ते. 350 म्हणत होते, 300 रुपयाला दिलं. चांगलं आहे, क्वालिटी पण आहे, बरी आहे. चांगली म्हणता येणार नाही पण बरी. ब्लूटूथ कनेक्टेड आहे. हे माईक बघितलं, माईक बरं होतं पण नाही आवडलं. चायनात दिसू लागलं आणि आपल्या बजेटच्या बाहेर पण होतं. खाली मुकुंदराजला जाऊ. तर हे आहे मुकुंदराजकडे जाण्याचा रस्ता. इथून सरळ आम्ही मुकुंदराजकडे जायच्या विचारानं चलत राहिलो. इथे एक लग्न होतं, DJ वाजवू लागला. आता येताना मजा बघा फक्त. आता आपण जाऊ मुकुंदराजच्या रस्त्याकडे. देवाकडे जायच्या आधी अगोदर थोडं खाली डोंगर दऱ्या आहेत, तिकडं जाऊन यावं. एक नंबर झाडी होती. आता खाली गेलाव. नजारा लईच ओके दिसला. एक डायलॉग आठवला, काय झाडी काय डोंगर, ओके मध्ये आहे समजा. तर अशा प्रकारे मित्रांनो, इथं आलं का एकदम भारी वाटते. भारी म्हणजे भारी एकदम. ऊन बी लागू लागलं थोडं. अजून थोडं खाली गेला, फोटो घेतले फेसबुकला टाकायला आणि मग देवाकडे निघालो. ते जायच्या आधी एक इथं आश्रम असल्यासारखं आहे, मंदिर आहे छोटं. ही आहे दासोपंत स्वामींची समाधी असल्यासारखी आहे. इथं एक छोटं महादेवाचं मंदिर पण आहे. हे बघा, आतमध्ये नाही गेलो, बुटं वगैरे होते घातलेली. वेळ होईल म्हणलं आता इथंच. तर मंदिर बघून इथलं वातावरण खूप छान होतं. झाडं बिडं मस्त. इकडं मुकुंदराज स्वामीच्या रस्त्याकडं आलाव मस्त. इकडं पण विठ्ठलाची पेंटिंग वगैरे होती मस्त केलेली, मायबाप विठ्ठल. तर ही आता आपण थोडं इथं थांबू आणि ह्यांना विचारू कुठले आहेत कुठले नाही. तर इथं थांबून गाडी लावली एका साईडला. गाडी साईडला लावून बघितलं तर ते साईडला ते भैया विटा गोळा करू लागला. हे बघा. तर हे भैयानं ओळखेला आम्हाला ब्लॉगर म्हणून. गाडी उभा करून आता आम्ही निघालेलो. तर हे मित्र भेटलाय आपल्याला इथं. तर हे मित्र नाशिकवरून आलेला आहे. मित्र कुठून आलात? नाशिक प्रॉपर. हा प्रॉपर. बरं कुठे गेलते फिरायला? तुळजापूर, इथे आपला. ओके, पूर्ण फॅमिली. ओके ठीक आहे. ही क्रुझर आहे यांची. पूर्ण फॅमिली सोबत गेलते फिरायला वगैरे. आता इथं मस्त जेवण वगैरे बनवत आहेत. काय बाया, नाव काय तुमचं? तुमचं नाव? किरण जाधव. आम्ही पण येणार आहेत 8 दिवसाला नाशिकला. ठीक आहे. इथं जेवण वगैरे आता बनवणार आहे. ते काय जेवायला बनवणार आहेत? बेसन भाकरी. ठीक आहे. काही अडचण आहे का? नाही काय. हा, नाही ना काही अडचण. बाय काय अडचण? बरं ठीक आहे. मावशी बनवा, बिंदास बनवा, काही अडचण नाही. चला आम्ही खालून येतो.
बाहेरगावची माणसं भेटली की मजा येते. मस्त 2 सबस्क्रायबर बी वाढले. भयानक सपोर्ट दाखवला आपल्याला. इथं आमचा संजू बाबा खाली गेला. हा मित्रांनो फोटो काढायला का? ओके ओके ब्लॉग काढायला आम्ही. ब्लॉग बाय कुठले? लातूर. काय नाव आहे? चौगुले. ओके काढले फोटो. ओके YZ बॉईज. ते म्हणले भैया चॅनलचं नाव काय? मी म्हणलं YZ बॉईज. ते म्हणले ह्याचा अर्थ काय होतंय? मी म्हणलं तेच होतंय जे तुम्ही समजायला. हसले सगळे. चला म्हणलं आता खाली. इथं बुटं चपलं सोडा मित्रांनो. इथं बुटं चपलं सोडायची. संजूला म्हणलं तू बी चल कर बाबा. तर तो म्हणला नको मला. मी म्हणलं ठीक आहे. ते म्हणला मी बाहेरून दर्शन घेणार. ठीक आहे म्हणलं. मावशी म्हणलेलं आतमध्ये जाऊन व्हिडिओ काढू नको. ओके म्हणलं. तर अशा प्रकारे ही आहे मुकुंदराज स्वामींची समाधीस्थळ. सूचना वगैरे होत्या तरी पण म्हणलं वाचायचं ध्यानात आहे का विसरून गेलं एकदा बघून घ्या. तर आहे ध्यानात आहे. शिकलेलं ध्यानात आहे. तर आता इथून बाहेर निघाला आम्ही. मी म्हणलं जरा पकड की बाबा बूट घालू दे. बूट घातला. दुसरा बी घातला. इथून निघाला. त्या मित्रानं हात केला. आता चला म्हणलं. आता जाऊ आपण हत्तीखान्याला जाऊ. तर हे रस्ता आहे हत्तीखान्याला जायचा. मुकुंदराजवरून निघाल्यावर ह्या रस्त्यानं सरळ चलत राहायचं. म्हणजे चालत नाही राहायचं. गाडीवर जायचं. तर अशा प्रकारे ही कमान आहे. धन्यवाद. आल्याबद्दल धन्यवाद. तर इथं आईस्क्रीमचा गाडा होता. म्हणलं चला आईस्क्रीम तरी खावं. भैयाला म्हणलं आईस्क्रीम खायला देतोस का? ते म्हणलं चल नाही आईला. म्हणलं चला म्हणलं. बजेट लो होतं थोडं. निघालो असंच पुढं. आईस्क्रीम भेटली नाही म्हणून निघालो आम्ही पुढं. चला म्हणलं. खिशात पैसे नसले म्हणून काय झालं? येतील कधीतरी खिशात पैसे. त्या गाडीच्या मागं फुफुरडा उडवू लागली. गेला तरी असे तरी कुठं गोरे आहोत आम्ही काळे पडायला. तसा मी आहे गोरा मित्रांनो. मी आहे पण आता स्वतःला म्हणणं चुकीचं आहे. राग येणार पुढं बसणाऱ्याला मागं बसणाऱ्याला. हे आहे छोटं उद्यान. म्हणजे लेकरांना खेळायला वेळायला आहे तिथं घसरगुंड्या वगैरे. चला म्हणलं आपण पण खेळून यावं. खेळायला गेला म्हणलं नाही फक्त लेकरांसाठी आहे. आणि नवरा बायकोनी साईडला बसायचे. हे भैया म्हणूनच बाहेर बसला होता. सिंगल आहे म्हणून बसला होता. तर ते मला चल निघ म्हणलं ओके भैया ओके. तो म्हणला सिंगल माणसांचं इकडं काम नाही. ओके म्हणलं. चला हर हर महादेव म्हणला. इथं पण एक पेंटिंग आहे. आणि निघाला हत्तीखान्याकडं. तर म्हणलं नको बाबा आपण जाऊ इथून. आपलं काय काम आहे इथं. आता तिथून निघालो. हे बघा इथं एक हे रस्ता आहे खाली तिकडं जायचा. आता साईडचं काम सुरू आहे. साईडचं काम सुरू असल्यामुळं आता विषय हार्ड होणार आहे. साईडचं काम पूर्ण झालं की विषय हार्ड. तर ही आहे साईड. हत्तीखाना असं म्हणते त्याला. इथं बाहेर गाड्या लावायच्या. काम सुरू आहे. 1 नंबर होणार आहे. इथून उतरायचं. बघा ते म्हणतात आले बघा ब्लॉगर. मी म्हणलं दिवसात किती येतात? ते म्हणते तुझ्यासारखे 100 येतात. ते म्हणला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी टाटा करतोय. ओके म्हणलं भैया तिकडून जाय म्हणला मध्ये. तर त्या मावश्या टोपली उचलीत होत्या. ते काय माती भीती काढीत होत्या मधली. तर ह्या बोळातून आतमध्ये घुसायचं. या गुफेमधून घुसलो ह्याच्यात. आतमध्ये आलं की समोर एक मोठा नंदी दिसतोय. उजव्या साईडला एक हत्ती थोडा फुटला आहे. पण तो अगोदर रिअलचा हत्ती होता. तो दगडाचा झाला आहे नंतर. सोंड बिंड बघा एकदम कोरीव काम आहे पूर्ण. एकही दगड वरून बसवलेला नाही. त्या हत्तीची सोंड तुटलेली आहे. हजारो वर्षाचा आहे मित्रांनो. किती दिवस टिकणार?
थोडे हातीचे क्लोजअप घेतले, डिझाईन बनलेले हातीच्या अंगावर. एक नंबर हो. आता म्हणलं थोडं आतमध्ये जाऊन बघू. आतमध्ये गेलो तर असा भला मोठा एक नंदी आहे तिथं. इथं सध्या काम चालू असल्यामुळे इथले कामगार वगैरे इथंच जाळबेळ लावून खाणे पेणे काय माहिती, पण खाणे इथंच सुरू आहे. इथं नंदी तो पण थोडा दुर्दशा झालेली आहे, पण ते वेळेनुसार झालेलं आहे. ह्या गुहा आहेत पुढं, हे लग्न मंडप आहेत. हे पण एक हत्ती आहे, याची पण सोंड तुटलेली आहे. हे जे हत्ती आहे हे पूर्ण चांगलं आहे, याला थोडं रिस्टोर केलेलं आहे. तर आम्ही निघालो ह्या हत्तीकडं. हत्ती एक नंबर आहे हो. असं वाटू लागलं की रिअलमध्ये हत्ती उभा टाकला आहे. हत्ती बघितला, क्लोजअप घेतलं थोडं हत्तीचं. आता काय नवीन गिम्बल घेतलं आहे ना आपण, काय विषयच हार्ड आहे. आता विषय लय हार्ड आहे. 2 हाना आपण ब्लॉगर म्हणा असा विषय झाला आहे. हत्तीखाना आपला अट्रॅक्टिव्ह पॉईंट आहे एकदम. तर आता आपण निघत आहेत आपल्या गावी. हा गुफा आहेत. ह्याच्यात जायचं नाही, ह्याच्यात काय जायचं. हा हत्ती आहे, जी सोंड तुटलेली आहे. तर मित्रांनो आता काय करू, आपण निघू. आता दिवस पण मावळायला आहे. गावाकडे जाताना लय थंडी वाजते. तर बाहेर पडू आता इथून आणि एक सगळ्या साईडचा एक सीन घेऊ थोडा, म्हणजे कसं बरं वाटतंय. ही बघा, ही पूर्ण साईड आहे हत्तीखान्याची. मोठी साईड आहे आणि पूर्ण चिरबंदी बांधकाम सुरू आहे इथं. हा रस्ता आहे आपल्याला जायचा. इकडं शेतं वगैरे आहेत, तिकडं नाही लोकांच्या शेतात जायचं. तर म्हणलं आता चला. तर इथून निघालो आम्ही. आता पुढं बघा मजा. मला म्हणलं होतं इथं लग्न चालू आहे. आता बघा आमचा डिस्को डान्स, डीजेवर चढून डान्स. बघा. हां ओके पडच जा, नीट बघ खाली. पोरं म्हणजे आम्हाला व्हिडिओमध्ये यायचं. ओके म्हणलं. आता एक नमुना बघा पुढं कसा नाचत यायला. व्हिडिओ दिसला की नाचत येतं आता. हे बघा ते नमुना. ढकडांग लय नमुना भारी. म्हणलं आता चला इथून बाहेर निघू. ओके आपलं चॅनल एवढं मोठं झालं आहे, सध्या 60 सबस्क्रायबर आहेत आपल्याकडे. थोडा सपोर्ट दाखवा मित्रांनो. कसं फिरायलो आहे इकडं तिकडं, तुझा खर्च पाणी निघाला पाहिजे ना. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, हे योगेश्वरी देवी मंदिर आहे. इथं गर्लफ्रेंड किंवा बायको असली तर इकडे घेऊन या. इथं बांगड्या बेंगड्या भेटत्यात, सामान बिमान भेटते, मार्केट आहे. म्हणलं आपल्याला काय इकडं कशाला जायचंय. चल बाबा घे म्हणलं आपलं इकडून. तिकडं सिंगल माणसाचं कामच नाही हो. तर अशा प्रकारे चांगले कपडे बिपडे घ्यायचे असले तर ह्या मार्केटला यायचं. इकडं चांगले कपडे बिपडे भेटतात. अनुपम, लेनिन वर्ड, काय नाव आहेत की आपल्याला कुठं, रेमंड वगैरे. आणि ज्याच्याकडं पैसे कमी आहेत, तंगाई चालू आहे, त्यानं काय करायचं, मी सांगतो तसं करायचं. चला फक्त व्हिडिओ बघा, तुम्हाला सांगतो कसं करायचं. इथपर्यंत बघायला म्हणजे मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा यार. तर डाव्या हाताला मारलं इकडून आलं, हे बघा कपडेच कपडे, स्वस्त.
मी पण इथूनच घेत असतोय कपडे. म्हणजे कसं महागाचे कपडे घेतले 4 वर्ष घालायचे, 4 नाही स्वस्ताचे घ्या, 4 वर्षात 40 ड्रेस घालता येते, असा विचार करायचा. महागाचे स्ल्यानं काही बंद पडले का. तर चला कपड्यांचं ज्ञान झालं, आता थोडं पुढं जाऊ. आता लागली होती थोडी भूक, म्हणलं काय करायचं ते म्हणलं चल हॉटेलमध्ये घे. अरे भाऊ म्हणलं बजेट नाही आपलं तेवढं, आपलं बजेट आहे गाड्यावर पोहे खायचे का बघ. म्हणला चारीत असल्यावर काय खायला काय नाही झालं. म्हणलं ठीक आहे. तर हे आपला फेवरेट स्पॉट आहे पोह्याचा. इथं यायचं, 25ला प्लेट पोहे, वरी मसाला, दही, कांदा, कोथिंबीर, 1 नंबर घ्यायचं खायचं. हे बघा मामा महाग दारू पिऊ लागले. मामाली म्हणलं महाग पुरीचं कॉलेज आहे मामा, चेपलं येतील पली. आता म्हणलं थोडे पैसे संपल, ते पैसे काढून घ्यावे. तर संजू म्हणला चल मी काढतो. 2 लाख रुपये काढले ATM मधून आणि निघाला. आमच्या घरच्या आम्हाला खर्चायला 8 दिवसाला 2 लाख 3 लाख देत राहते. तर आहेत असेच पडून पैसे भरपूर. काय करावं मित्रांनो, एवढे पैसे आहेत की काय करावं तेच कळत नाही. बरं आता इथपर्यंत बघितलायस व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. त्या बटनावर असं दाबा, असं खटकुनी वाजलं पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर लाईक करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे व्हिडिओ टाकल्या अगोदर तुमच्याकडे, आणि शेअर करा. बस एवढंच, बाकी काय. व्हिडिओ आवडला असेल तर सांगा नक्की. आणि इथंच संपलेला आहे आजचा ब्लॉग आपला.